बातमी बीडमधून आहे। अंबाजोगाईतील चायनीज सेंटरवर एफडीएच्या माध्यमातून धडक कारवाई करण्यात आली। अन्न पदार्थाचे नमुने ताब्यात घेण्यात आलेत। हॉटेल सील केले। नागरिकांच्या आरोग्याशी बेजबाबदारपणे खेळणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणाऱ्या अंबाजोगाईतील एका चायनीज सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी धडक कारवाई केली। सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल घेत 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता अंबाजोगाई येथील सदर बाजार भागातील तवक्कल या चायनीज सेंटरवर ही धाड टाकण्यात आली। अन्न सुरक्षा अधिकारी नरवाडे यांनी ही कारवाई करत हॉटेलचा व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे सुद्धा निर्देश दिले। अंबाजोगाई आणि केज परिसरातून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन बीडचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। या तपासणी दरम्यान तवक्कल चायनीज सेंटरचे मालक इम्रान अनवर कुरेशी हे विना परवाना व आरोग्यदायी वातावरणात व्यवसाय करत असल्याचं आढळून आलंय। हॉटेलमध्ये सर्वत्र अस्वच्छता आढळून आली। पथकाने खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे अन्न पदार्थ व कच्च्या साहित्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले। अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये आवश्यक परवाना मिळेपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश आता अधिकाऱ्यांना दिलेत। तर या आदेशाचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे नागरिकांमधून आता या संदर्भात समाधान व्यक्त केलं जात आहे। इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे सुद्धा यामुळे आता धाबे दणाणलेत। याबाबत माहिती मिळताच सदर बाजार भागातील इतर बहुतांशी हॉटेल, मांस विक्रीची दुकाने कारवाईच्या भीतीने त्वरित बंद करून व्यावसायिक पसार झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।